नमस्कार. टेस्ट विथ सरोजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एकदम कलरफुल रेसिपी बनवणार आहोत, ते सुद्धा कलिंगडाच्या सालीपासून. तर आज आपण बनवतोय लहान मुलांच्या आवडीची टुटी फ्रुटी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे कलिंगडाच्या साली घेतलेल्या आहेत. कलिंगडाऐवजी तुम्ही कच्च्या पपईपासून देखील टुटी फ्रुटी बनवू शकता. आता या सालीच्या वरचा लालसर भाग मी अगोदरच काढून घेतलेला आहे. आता आपण या सर्व सालींच्या बाहेरचा जो हिरवा भाग आहे तो पिलरच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. सर्व हिरवी साल काढून झाली आहे. आता आपण याचे बारीक चौकोनी आकारात तुकडे करून घ्यायचे आहेत. आता या सर्व भागांचे आपण याप्रमाणे बारीक तुकडे करून घेऊया. बघा, आता सर्व सालींचे बारीक चौकोनी आकार तुकडे कट करून तयार झाले आहेत. आता आपण हे शिजवून घेणार आहोत. मी इथे 2 ग्लास पाणी उकळत ठेवले होते. आता या पाण्यामध्ये आपण हे सर्व तुकडे घालून घेऊ. हे आता आपण 5 मिनिटे शिजवून घेणार आहोत. हे तुकडे जास्त शिजवायचे नाहीयेत, अर्धवट शिजवून घ्यायचे आहेत. शिजल्यानंतर या तुकड्यांचा रंग हलकासा बदलतो आणि ते थोडे ट्रान्सपरंट देखील होतात. बघा, इथे आता 5 मिनिटे झाली आहेत. आता आपण गॅस बंद करून हे तुकडे चाळणीमधून गाळून घेऊ. आता पाक तयार करण्यासाठी इथे मी 1 कप साखर घेतली आहे आणि याच कपाने मोजून 2 कप पाणी घालायचे आहे. आता ही साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळू द्यायची आहे. याचा आपल्याला जास्त घट्ट पाक करायचा नाहीये. अगदी 5 मिनिटे उकळले की थोडासा चिकट असा पाक तयार होतो. आता मी यामध्ये 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालते. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातले तरी चालते. आता आपण यामध्ये आपण जे कलिंगडाचे तुकडे बॉईल करून घेतले होते ते सर्व घालायचे आहेत. आता आपल्याला या पाकामध्ये हे सर्व तुकडे 15 मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत. आता हे सर्व तुकडे पाकामध्ये पूर्णपणे मुरले गेले आहेत. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊ. मी इथे 2 बाउलमध्ये असे हे सर्व तुकडे विभागून घेतले आहेत. आपल्याला हे पाकासकटच तुकडे विभागून घ्यायचे आहेत. यामध्ये मी आता एका बाउलमध्ये ऑरेंज कलर आणि एका बाउलमध्ये ग्रीन कलर घालून मिक्स करून घेणार आहे. तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील ते तुम्ही यूज करू शकता. आता कलर मिक्स करून झाले आहेत. आता आपण हे असे 7 ते 8 तासांसाठी ठेवून देणार आहोत. मी हे रात्रभर असेच बाउलमध्ये ठेवले होते. आता आपण ही टुटी फ्रुटी पाकातून गाळून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर आपण ही टुटी फ्रुटी काढून घेऊयात, म्हणजे यामधील जो एक्स्ट्राचा पाक आहे तो पेपरमध्ये शोषून घेतला जाईल. आता इथे मी 2 वेगवेगळ्या प्लेटमध्ये या टुटी फ्रुटी
काढून घेतलेले आहेत. यामधील आता पाक निथळला आहे. आपण हे आता प्लेटमध्ये घालून असेच उन्हामध्ये वाळण्यासाठी 1 दिवस ठेवणार आहोत. तुम्ही हे फॅन खाली देखील वाळवून घेऊ शकता. आणि बघा, इथे तयार आहे अगदी मार्केट सारखी कलरफुल ट्रुटी फ्रुटी. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.